कसा देणारा निर्णय काय सांगता येईल आणि या निर्णयाचे स्वागत कशा प्रकाश डवले अर्थतज्ञ, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी 15 ऑगस्टला घोषणा केली आणि जीएसटी स्लॅब मध्ये बदलाची घोषणा केली आणि 2.0 नवीन जीएसटीचे जे आता प्रपोजल येत आहे यामध्ये पूर्णपणे मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. 18 आणि 28% जिथे जीएसटी होती हे स्लॅब रद्द करण्यात आले. म्हणजे जुन्या काळामध्ये पहिले 4 स्लॅब होते, आता 2 स्लॅब राहतील, 5 आणि 18चा. त्यामुळे मध्यमवर्गीयांना सरळ सरळ फायदा दिलेला आहे. कॅन्सरच्या 36 प्रकारच्या औषधी मध्यंतरी स्वस्त केल्या होत्या, पुन्हा त्याच्यावरचा जीएसटी माफ करून त्या सुद्धा औषधी स्वस्त होणार आहेत. आणि जे वैयक्तिक लक्झरियस आयटम आहे याच्यावर 3रा स्लॅब सरकार आणत आहे 40% जीएसटी, आणि तो प्रस्तावित आहे. 40% जीएसटी म्हणजे वैयक्तिक कोणी विमान घेणार आहे, कोणी हेलिकॉप्टर घेत असेल वैयक्तिक, आणि लक्झरीच्या 355-350 सीसीच्या वरच्या मोटर बाईक्स आहेत, खूप रेसिंग कार आहेत, याच्यावर मात्र 40% जीएसटी द्यावा लागेल. म्हणजे सोप्या शब्दात मध्यमवर्गीयांना खूप चांगला निर्णय माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे. मध्यमवर्गीयांना थेट लाभ मिळणार आहे आणि जे उच्चवर्णीय लोक आहेत जे घेऊ शकतात, ऑफर करू शकतात, त्यांना जीएसटीचा स्लॅब वाढणार आहे. आणि बरेच वेळा असं होतं की राज्यांना वाटते की आपलं नुकसान होईल, काही राज्यांनी आक्षेप नोंदवले, तर त्यामध्ये राज्याचं कुठलंही नुकसान होणार नाही आहे, कारण जीएसटी हा विभागला जातो. सीजीएसटी, एचजीएसटी, अर्धा भाग राज्याकडे जातो आणि अर्धा भाग हा केंद्राकडे जातो, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही फरक पडणार नाहीये. आणि जे पॅकेजिंग आयटम आहे, दूध आहे, पनीर आहे, तर यामध्ये स्वस्त होतील हे आयटम आणि मध्यमवर्गीयांना पूर्णपणे दिलासा. जीएसटीच्या माध्यमाने शेतकऱ्यांना ज्या वस्तू लागतात, ट्रॅक्टर वगैरे स्वस्त होतील, बियाणांमध्ये फरक पडेल, आणि जे छोटे उद्योग आहेत त्या छोट्या उद्योगांना चालना देण्यासाठी हा जीएसटी मध्ये स्लॅब मध्ये परिवर्तन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण कसं आहे, जीएसटीचे जे सुधार आहे यामुळे उद्योगांना एकीकडे चालना मिळेल, दुसरीकडे मध्यमवर्गीयांना वस्तू स्वस्त होतील. म्हणजे बाजारामध्ये एका प्रकारे आपली अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेला पुशअप मिळणार. अर्थव्यवस्थेमध्ये आता पुढे सण आहेत, दिवाळी, दसरा, त्यामुळे नागरिकांनी आता थोडेसे खरेदी थांबवाव्या. एसी आहे, त्यानंतर कार घेत असाल, काही बाईक घेत असाल, त्या स्वस्त होणार आहे, काही वस्तू मोबाईल स्वस्त होणार आहे, आणि ह्या वस्तू स्वस्त झाल्या तर एका प्रकारे नागरिकांची परचेसिंग पॉवर, म्हणजे आमच्या अर्थशास्त्रामध्ये म्हणतात क्रयशक्ती, ही क्रयशक्ती वाढेल. आणि क्रयशक्ती वाढली की अर्थव्यवस्थेला याला म्हणतात बूस्ट देणे, तर अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने आपली वाढणार आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा काहीही परिणाम आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी फार चांगला निर्णय घेतलेला आहे जीएसटीच्या स्लॅब बदलाचा. हा, यामध्ये आणखी व्यापाऱ्यांसाठी फार चांगली आनंदाची बातमी आहे. जीएसटीचा परतावा ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आणखी सुलभ होणार, कारण पूर्वीच्या काळामध्ये वस्तू खरेदी करा, बिल सबमिटेड, त्यामुळे जीएसटीच्या परताव्याला थोडस वेळ लागत होता, तर हा वेळ आता वाचणार आहे आणि व्यापाऱ्यांना थेट लाभ, मध्यमवर्गीयांना थेट लाभ, शेतकऱ्यांना थेट लाभ, छोट्या उद्योगांना थेट लाभ देण्याचं सरकारचं धोरण हे अत्यंत चांगलं धोरण. हा खूप ऐतिहासिक निर्णय आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे.